जय जिजाऊ जय शिवराय. भटकंती विथ नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मातृतीर्थ सिंदखेड राजामधील राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा, राजमाता मा जिजाऊ यांचे जन्मस्थळ आणि जिजाऊ सृष्टी पाहणार आहोत. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण राजमाता मा जिजाऊ यांचे जन्मगाव होय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ म्हणून सिंदखेड राजा या गावास विशेष महत्त्व आहे. इसवी सन 1576 लखुजी जाधव हे सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक झाले. पूर्वी ते निजामशहाच्या दरबारी पंच हजारी मनसबदार होते. या राजवाड्याचे बांधकाम इसवी सन 1576च्या सुमारास झाले असून याच राजवाड्यात मा जिजाऊ यांचा जन्म झाला आहे. वाड्याचे प्रवेशद्वार दगडी असून उत्तराभिमुख आहे. प्रवेशद्वारावर दगडामधील नारळाचे वैशिष्ट्यपूर्ण तोरण आहे. प्रवेशद्वार 3 मजली असून खाली देवड्या, त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षण भिंत उभारलेला सज्जा असे मराठा स्थापत्याचे दरवाजाचे स्वरूप आहे. नगारखान्यात चौघडा वाजत असे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच समोर दगडी बांधकाम केलेले दिसते. हे बांधकाम राणीवसा व निवासाची जागा होय. या चौरसाकृती भागाच्या खाली तळघरे आहेत. तळघरात हवा खेळती राहावी म्हणून झरोके आहेत. राजवाड्याच्या नैऋत्येस असलेल्या म्हाळसा महालामध्ये राजमाता मा जिजाऊंचा जन्म झाला. मा राजमाता जिजाऊंचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नामसंवत्सर शके 15 पौष शुद्ध पौर्णिमेला गुरुवारी पुष्य नक्षत्रावर 12 जानेवारी 1598 रोजी सूर्योदयावेळी सकाळी 6च्या सुमारास झाला. ही घटना उज्ज्वल भविष्याची नांदी होती. आता आपण भुयारी मार्ग आणि राजमाता जन्मस्थान पाहून धान्य कोठार पाहत आहोत. हे 6 खोल्यांचे भले मोठे विशाल धान्य कोठार आहे. इसवी सन 1610च्या सुमारास राजमाता जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यामुळे जाधव व भोसले ही 2 मातब्बर घराणी स्नेहबंधनात कायमची जोडली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी प्रेरणा व स्फूर्ती मिळाली तिचे उगमस्थान म्हणजे राजमाता जिजाबाई. राजमाता मा जिजाऊ यांनी अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाचे मार्गदर्शन केले. राजवाड्यात नगारखाना, सदर, महाल, जिजाऊ जन्मखोली, तळघर इत्यादी वास्तू आहेत. लखुजी जाधव राजवाड्याचे ऐतिहासिक, पुरातत्वीय व स्थापत्यविषयक महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयातर्फे हा राजवाडा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता आपण धान्य कोठार पाहून दरबार महल पाहायला जात आहोत. हा राजे लखुजीराव जाधव यांचा दरबारी महल आहे. येथे न्यायनिवाड्याचे काम केले जात असे. याच राजवाड्यात जिजामातेची लहानपणी जडणघडण झाली आहे. याच राजवाड्यात जिजामाता या तलवारबाजी, दांडपट्टा व घोडेस्वारी शिकल्या. छत्रपती शिवाजी राजांचे सर्वच कर्तृत्व म्हणजे जिजामातेच्या संकल्पनेचा आविष्कार आहे. स्वराज्य निर्मिती हे जिजामातेचे स्वप्न होते. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी शिवबाज घडविले. 23 जानेवारी 1664 रोजी शहाजीराजांचा मृत्यू कर्नाटकात झाला. जिजाऊने दुःख आवरले. शिवाजीराजे औरंगजेबास भेटण्यासाठी आग्र्यास गेले असता सर्व कार्यभार जिजामातेकडेच होता. शिवाजी महाराजांचा सर्व मुलकी कारभार जिजाऊंकडेच असे.
शिवाजी राजांनी जिजाऊ असेपर्यंत प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेतला. जिजामातेच्या प्रेरणेने रायगडावर 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभ पार पडला. अशी थोर प्रशासक, वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता रायगडाच्या पायथ्याशी दिनांक 17 जून 1674 रोजी पाचाडच्या राजवाड्यात मरण पावल्या. जिजामातेच्या कर्तव्याने सिंदखेड राजाचे नाव जगामध्ये मातृतीर्थ म्हणून ओळखले जाते. म्हणून असे म्हटल्या जाते, जिजाऊंचे माहेर विदर्भातील सिंदखेड राजाचे, सासर मराठवाड्यातील वेरूळचे, कर्तव्य फुलले ते पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात, अन चिर निद्रा घेतली ती कोकणातील पाचाडात. राजवाड्यासमोरच मा जिजाऊंचा ब्रांज धातूचा पुतळा आहे आणि त्यासमोर छान असा बगीचा केला आहे. आता आपण राजवाड्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या जिजाऊ सृष्टी या प्रकल्पाकडे आलो आहोत. येथे मा जिजाऊ यांचा भव्य असा पुतळा आहे. आता आपण सिंदखेड राजापासून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊळगाव राजा येथील प्रसिद्ध अशा पुरातन बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत.